नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इयत्ता 9वी मराठी विषयाच्या तासिकेत मी सौ सोनाली शुरी आपणा सर्वांचे स्वागत करते. आज आपण स्थूल वाचन ज्या पाठाचं नाव आहे वेनिस या पाठाचा दुसरा भाग अभ्यासत आहोत. या स्थूल वाचनाचे काही महत्त्वाचे मुद्दे आपण पाहूयात. मुलांनो, व्हेनिस या शहराचे जीवनमान, तिथलं निसर्ग सौंदर्य अतिशय तरल आणि उत्कट शब्दात लेखकांनी वर्णन केलेलं आहे. तिथलं वातावरण, हवामान यांचं वेधक शब्दात जणू चित्रच आपल्यासमोर रेखाटलेलं आहे. अर्थातच आपण पाठ शिकलो तेव्हा छोट्याशा व्हिडिओद्वारे आपण त्याचं चित्रण पाहिलेलं आहे, अनुभवलेलं आहे. इटली देशातील व्हेनिस या शहरात ग्रँड कॅनॉल नावाचा एक प्रचंड कालवा विस्तीर्ण नदीसारखा आहे. त्यात प्रवासांची ने-आण करण्यासाठी अनेक लहान लॉन्चेस, मोठ्या यांत्रिक नावा म्हणजेच बोटी फिरत असतात. या नावांमध्ये सुमारे 200 प्रवासी सहज मावतात. ग्रँड कॅनॉलच्या किनाऱ्यावर 4 खुर्च्यांच्या मध्ये एक टेबल आणि त्यावर रंगीबेरंगी प्रचंड छत्री अशी व्यवस्था आहे. तिथे बसून कॉफी घेत पाण्यातील प्रवासी बोटींची ये-जा पाहण्यास मौज वाटते. नावातील प्रवासी डेकवर येऊन किनाऱ्यावरच्या चित्रविचित्र प्रवाशांकडे बघत बसतात. त्यानंतर लेखक व्हेनिसला ज्या वेळेला पोचले त्यावेळेला तिथलं वातावरण अतिशय प्रसन्न होतं. हवेमध्ये गारवा होता, वाऱ्यामध्ये उत्साह होता, मनामध्ये संगीत आणि पाण्यामध्ये तारुण्य होतं, असं त्याचं वर्णन लेखकाने इथं केलेलं आहे. व्हेनिस हे पाण्यातलं असं जगातलं एकमेव आणि अद्भुत असं शहर आहे. ते अवर्णनीय आहे, शब्दात त्याचं वर्णन करता येत नाहीये. या शहरामध्ये मोटार नाही, वाहतूक नियंत्रण पोलीस व ट्रॅफिक लाईट्स नाहीयेत, रस्त्यातली गर्दी धक्काबुक्की नाही. कारण खरं सांगायचं तर इथे रस्तेच नाहीयेत, फक्त कालवे आहेत आणि त्या कालव्यांना जोडणारे पूल आहेत. व्हेनिस म्हणजे एक बेटांचा पुंजका आहे. निळ्या मखमली सागरावर टाकलेल्या हिऱ्या माणक्यांच्या ढिगांसारखा हा पुंजका लांबून दिसतो. मधूनच चर्च किंवा जुना राजवाडा यांची टोके आभाळात घुसलेली दिसतात. त्यानंतर व्हेनिस हे निरुद्योगी लोकांचं शहर आहे, कारण इथलं जीवन संथ आणि शांत आहे. इथे येणारे जे प्रवासी असतात त्यांना कसलीही घाई गर्दी नसते आणि शहरातल्या मुख्य म्हणजे धावपळीपासून हे शहर सर्वस्वी अलिप्त वेगळं असं आहे. तसंच व्हेनिस हे म्हणजेच अफाट जलदर्शन आहे, कारण व्हेनिस केवळ कालव्यांचंच नाही तर कालव्यांवर तरंगणारं शहर आहे. एक प्रचंड उत्साह आणि उत्सवाचं हे शहर आहे. हे आपण या पाठामध्ये वाचलेलं आहे आणि पाठ समजलेला होता. आता आपण प्रश्न उत्तरांकडे वळूयात. प्रश्न पहिला आहे, खालील कृती लिहा. त्यातला पहिला भाग आहे, खालील मुद्द्यांच्या आधारे व्हेनिसचे वर्णन लिहा. त्यात 2 प्रश्न दिलेले आहेत. त्यातला अ आहे, व्हेनिस म्हणजे अफाट जलदर्शन. व्हेनिस अफाट जलदर्शन कसे, व्हेनिस म्हणजे अफाट जलदर्शन कसे, तर ते पाठाच्या आधाराने तुम्हाला लिहायचं आहे. नमुना कृती म्हणून मी उत्तरं तुम्हाला सोडवून देते. त्या उत्तराच्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून काही त्यामध्ये घालायचं असेल, स्वतःच्या शब्दात लिहायचं असेल तरी त्याचं स्वागतच असेल. मी नमुनादाखल प्रश्नांची उत्तरं इथे सोडवून देत आहे. मुलांनो, व्हेनिस म्हणजे केवळ कालव्यांचंच नाही तर कालव्यांवर तरंगणारं शहर आहे. या शहरामध्ये एकही मोटार नाहीये. याचं कारण या शहरात खऱ्या अर्थाने रस्तेच नाहीयेत. इथे जिकडे तिकडे
पाणरस्तेच आहेत, अर्थात पाणी आहे, पाण्यातनंच प्रवास करणं क्रमप्राप्त आहे, म्हणजेच पाणरस्ते आहेत. आणि या पाणरस्त्यांवरच्या अनेक छोट्या मोठ्या नावा, नावा म्हणजे बोटी, छोट्या मोठ्या बोटी असतात. आणि जे उत्साही प्रवासी आहेत त्यांना घेऊन सतत जा-ये करत असतात. वेनिसचे रस्ते म्हणजे पाणरस्ते असतात. याची कल्पना नसलेला एक मुनीम, मुनीम म्हणजे व्यवस्थापक, एकदा लंडनहून वेनिसला विमानाने आला. रस्त्यावर सगळीकडे पाणीच पाणी झालेलं पाहून त्याने आपल्या मालकाला तार केली. तार, आता पूर्वी ही तार केली जात असे. तार म्हणजे लोखंडी वगैरे काही तारबीर नाही किंवा कुठल्याही धातूची तार नाही, तर तार म्हणजे तातडीचा निरोप, तर त्याला तार करणं असं म्हणतात. तर त्यांनी तार करून काय सांगितलं आपल्या मालकाला, तर वेनिसमध्ये पूर आला आहे, सगळे रस्ते पाण्यानं तुडुंब भरलेले आहेत, परत येऊ की पूर ओसरेपर्यंत वाट पाहू ते कळवा. ओसरेपर्यंत म्हणजे पाणी निघून जाईपर्यंत थांबू का? जिकडे पहावे तिकडे पाणी आणि पाणीच दिसतंय. वेनिस म्हणजे खऱ्या अर्थाने अफाट जलदर्शन आहे. अशा या वेनिसच्या हवेत गारवा असतो. इथल्या वाऱ्यामध्ये उत्साह आणि मनात संगीत नाचत असते. तसेच सभोवार पसरलेल्या पाण्यात तारुण्याची सळसळ दिसते. यामुळेच वेनिस शहराचे वर्णन शब्दात करताच येत नाही. अशा प्रकारे वेनिस म्हणजे अफाट जलदर्शन या मध्ये तुम्ही असं लिहू शकता. आता ब प्रश्न आहे, वेनिस म्हणजे अवर्णनीय शहर, तर याबद्दल आपल्याला काय लिहिता येईल? तर वेनिस स्टेशनच्या बाहेर रस्ता नाहीये, तर एखाद्या नदी इतका विस्तीर्ण असा पसरलेला कालवा आहे, त्यालाच ग्रँड कॅनॉल म्हणतात. इथे टॅक्सी ऐवजी मोठ्या यांत्रिक नावा पाहायला मिळतात. हायवेवर वाहनांची वाहतूक जशी बघायला मिळते तशीच या कालव्यावर अनेक नावांची किंवा बोटींची ये जा चालू असते. त्यामुळे वातावरण तिथलं अतिशय प्रसन्न असतं. त्यातच हवेमध्ये गारवा असतो, उत्साह असतो. इटालियन लेखकानुसार वेनिस हे शब्दात वर्णन होऊ शकत नाही. त्याच्या गार हवेचा, दृश्यांचा आस्वाद घेतला पाहिजे. या शहरात एकही मोटार नाही. वाहतूक नियंत्रणासाठी पोलीस नाहीत की रस्त्यावर ट्रॅफिकचे लाईट्सही नाहीत. रस्त्यावर गर्दीच नाही आणि त्यामुळे धक्काबुक्की सुद्धा नाही. आईच्या गळ्यात मुलाने हात टाकावे तसे येथे कालव्यावरील पूल आहेत. हे शहर म्हणजे अनेक छोट्या बेटांचा पुंजकाच आहे. निळ्या मखमली सागरावर हिरे माणकांच्या ढिगाऱ्यासारखा दिसणारा वेनिस अप्रतिम आहे. न्यूयॉर्क, मुंबई, हाँगकाँग अशा शहरातील धावपळीपासून हे शहर अतिशय वेगळं आणि अलिप्त असं आहे. वेनिस म्हणजे कालव्यात तरंगणारं शहर आहे. एक प्रचंड उत्सव असलेलं असं शहर आहे. अशा प्रकारे इटालियन लेखकाचं मत वर्णन करून तुम्ही वेनिस हे अवर्णनीय शहर असं उत्तर इथे लिहू शकता. आता जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न दुसरा आहे, धावपळीच्या शहरी जीवनातून वेळ काढून मनुष्य निसर्गरम्य शांत ठिकाणांना भेट देत असतो. यावर तुमचे विचार लिहा. मुलांनो, आपण ज्या ठिकाणी राहतो, ज्या शहरामध्ये राहतो, ते शहर मुंबईपासून जवळच आहे. त्यामुळे अर्थात
आपल्याकडचं वातावरण किंवा आपल्याकडचं आपण जे जीवन जगतो हे सतत धावपळीचं आणि घाईगर्दीचं असं आहे. मग या रोजच्या रुटीनमधून, रोजच्या धावपळीमधून आपण थोडासा वेळ, वर्षातनं एकदा असेल, दोनदा असेल किंवा शनिवार रविवार असेल, आपण निसर्गरम्य अशा शांत परिसरामध्ये जातो. त्या ठिकाणांना भेट देत असतो. बरोबर? तर यावर तुमचा काय विचार आहे, तुमचं काय मत आहे, असा प्रश्न इथे दिलेला आहे. तुमचं उत्तर साधारणतः असं असायला हवं की शहरी जीवन हे धकाधकीचं, धावपळीचं आहे आणि या जीवनामध्ये माणसाला अजिबात आराम नाहीये. त्याला स्वतःकरता वेळच नाहीये. त्याला दिवस रात्र कामच करावी लागतात. कोणत्याच प्रकारचा विरंगुळा त्याला अनुभवायला मिळत नाहीये. कोणत्याही प्रकारची करमणूक नाहीये. आणि यामुळे काय होतं तर मनुष्य अशा प्रकारच्या धावपळीच्या जीवनाला कधी कधी कंटाळतो आणि 2-4 दिवस का होईना पण निसर्गरम्य शांत स्थळाला भेट देत असतो. या अशा निसर्गरम्य छान वातावरणामुळे परिणाम काय होतो तर मन ताजं आणि टवटवीत प्रसन्न होतं. याचा परिणाम आपल्या जीवनावर होत असतो. ह्या 2-3 दिवसाच्या आरामाने का असेना किंवा अशा निसर्गामध्ये जाऊन आल्यावर का असेना पण आपण प्रसन्न झाल्यामुळे काय होतं पुन्हा आपण आपल्या जेव्हा कार्यामध्ये किंवा कामामध्ये मग्न होत असतो तेव्हा जीवनामध्ये एक उमेद अशी भरलेली येते आणि एक प्रेरणा आपल्याला मिळत असते पुन्हा काम करण्याची. आणि म्हणूनच मनुष्य धावपळीच्या शहरी जीवनातून वेळ काढून निसर्गरम्य शांत ठिकाणांना भेट देत असतो असं मला वाटतं. अर्थात तुमचं मतही काही वेगळं नसेल. चला जाऊया आता आपण पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न 3 दिला आहे. टिप लिहा आणि विषय दिलाय ग्रँड कॅनॉल. ग्रँड कॅनॉलवर तुम्हाला टिप लिहायची आहे. मुलांनो पाठ्यपुस्तकामध्ये ग्रँड कॅनॉलची जास्तीची माहिती दिलेली आहे. ती तुम्ही या टिपमध्ये लिहू शकता. पण लिहित असताना स्वतःची भाषा आवश्यक आहे. कारण पुस्तकी भाषामध्ये पाठ करावं लागेल. त्यासाठी स्वतःच्या भाषेत लिहिलं तर 1-2 वेळा वाचायचं आणि अंडरलाईन करा टेक्स्टबुकमध्ये पेन्सिलीने, जेणेकरून पाठ्यपुस्तक तुमचं खराब होणार नाही आणि काम झाल्यावर त्या रेघा आपल्याला पुसता येतात इरेझरने. आणि ती माहिती तुम्ही तुमच्या शब्दात लिहायची आहे. मला वाटतं साधारणपणे ती माहिती अशी असायला पाहिजे. वेनिस स्टेशनच्या बाहेर रस्त्याऐवजी एखाद्या विस्तीर्ण नदीसारखा प्रचंड कालवा दिसतो आणि त्यालाच ग्रँड कॅनॉल म्हणतात. त्यात अनेक वॉटर टॅक्सी म्हणजेच लहान मोटार लॉन्चेस आणि मोठ्या यांत्रिक नावा उभ्या असतात. प्रवासी पोटात घेऊन या नावा उत्साहाने याच कॅनॉलवर ये-जा करत असतात. या कॅनॉलच्या पाण्यात नेहमीच तारुण्य सळसळताना दिसतं. या ग्रँड कॅनॉलच्या किनाऱ्यावर खुर्च्या टाकलेल्या दिसतात. या 4 खुर्च्यांमध्ये टेबल आणि त्यावर रंगीबेरंगी प्रचंड मोठी अशी छत्री ठेवलेली आढळते. या खुर्च्यांवर बसून कॉफी घेत पाण्यातून प्रवास करणाऱ्या नावांकडे पाहणं सगळ्यांना मनापासून आवडतं. अशा प्रकारे तुम्ही ग्रँड कॅनॉलबद्दल लिहू शकता. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया.
पुढचा प्रश्न आहे इतर स्वाध्याय कृती. त्यामध्ये प्रश्न दुसरा दिलेला आहे, टिप लिहा. आणि प्रश्न दिलाय व्हेनिसच्या स्टेशन बाहेरचा परिसर. मुलांनो, पाठ्यपुस्तकातील पाठ जेव्हा वाचला तेव्हा शेवटचं स्टेशन हे व्हेनिस होतं, बरोबर. मग त्याच्या बाहेरचा परिसर कसा होता? अर्थातच जलमय होता. तर त्याचं वर्णन आपल्याला इथे या टीप मध्ये करायचं आहे. तर ते कसं येईल? तर व्हेनिस स्टेशनच्या बाहेर रस्ता मुळीच नाहीये. एखाद्या विस्तीर्ण नदीसारखा पसरलेला एक प्रचंड कालवा आहे. त्यालाच ग्रँड कॅनॉल म्हणतात. लेखक तेथे पोचला तेव्हा या कॅनॉलमध्ये अनेक वॉटर टॅक्सी म्हणजे लहान मोटार लॉन्चीस आणि मोठ्या यांत्रिक नावा उभ्या होत्या. वेनिझिया वेनिझिया, पियाझा पियाझा असा त्यांचा पुकार चालला होता. टॅक्सीपेक्षा बस स्वस्त पडणार, त्यामुळे इतर अनेक प्रवाशांप्रमाणे मोठ्या बोटीचं तिकीट घेऊन लेखक बोटीत बसला. त्या बोटीमध्ये सुमारे 200 प्रवासी होते आणि ही 200 प्रवासी पोटात घेऊन नाव जोरात पुढे निघाली होती. अशा प्रकारे स्टेशनच्या बाहेरच्या परिसराचं तुम्ही वर्णन इथे करू शकता. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न तिसरा, खालील संकल्पना स्पष्ट करा. त्यातला पहिला प्रश्न आहे, व्हेनिस म्हणजे हिऱ्या माणकांच्या ढिगासारखा बेटांचा पुंजका. तर ही संकल्पना जी आहे, हिऱ्या माणक्यांच्या ढिगासारखा बेटांचा पुंजका आहे, तर ही संकल्पना आपल्याला इथे द्यायची आहे. आता पहिल्यांदा माणिक म्हणजे काय? आता पहिलं व्हेनिस म्हणजे काय इथे आपण सांगू शकतो. तर पूर्वोत्तर इटालीमधलं हे एक शहर आहे. वेनेटो प्रांताची राजधानी आहे आणि हा नद्या आणि कालव्यांमुळे वेगळ्या झालेल्या 118 लहान बेटांचा समूह आहे, म्हणजेच व्हेनिस आहे, बरोबर. किंवा या सगळ्यांनी मिळून व्हेनिस बनलेला आहे. आता त्या व्हेनिसला हिऱ्या माणक्यांच्या ढिगाची उपमा का दिली आहे? तर माणिक हे काय आहे? सर्वोत्तम रत्न आहे, ज्याला इंग्रजीमध्ये रुबी म्हणतात. याचा रंग कसा असतो? तर लाल रंगाचा असतो आणि त्यामुळे हे माणिक आहे हे सर्वाधिक मौल्यवान आहे. आता यापुढे आपण लिहू शकतो की व्हेनिस या शहरामध्ये सर्वत्र पाणीच पाणी आहे. अर्थात पाण्यावर तरंगणारं हे अद्भुत असं शहर आहे. हा गाव म्हणजे खऱ्या अर्थाने शहर नाहीच आहे, तर अनेक छोट्या छोट्या बेटांचा हा समूह आहे. पुंजका म्हणजे समूह, ग्रुप. अनेक कालवे आणि त्यांना जोडणारे पूल, छोटे छोटे कॅनल्स जे ते एकमेकांना जोडलेले आहेत आणि त्यावर एकमेकांना जोडणारे पूल पण आहेत. तर ह्या जोडणाऱ्या कालव्यांमुळे आणि पुलामुळे भरपूर सारे पूल आहेत, त्यामुळे हे शहर कसं दिसतं? तर खुलून दिसतं. त्यानंतर मधूनच चर्च किंवा जुना राजवाडा यांची टोकं जी आहेत ही इतकी उंच आहेत की ती आभाळात घुसल्याप्रमाणे वाटतात. त्यानंतर हे शहर मखमली सागरावर, सागर म्हणजे समुद्र, मखमली सागरावर टाकलेल्या हिऱ्या माणक्यांच्या ढिगासारखं लांबून असं दिसतं. म्हणून जो कोणी पण इथे येतो तो निळ्या पाण्यात तरंगणाऱ्या या शहराच्या प्रेमातच पडत असतो. अशा प्रकारे आपण व्हेनिस म्हणजे हिऱ्या माणक्यांच्या ढिगासारखा बेटांचा पुंजका याची संकल्पना आपण स्पष्ट करता येते.
आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न 3 जो होता, खालील संकल्पना स्पष्ट करा, त्यातला हा दुसरा प्रश्न आहे. वेनिस म्हणजे निरुद्योगी शहर. आता वेनिस हे निरुद्योगी लोकांचं शहर कसं आहे? तर युरोप खंडातलं पाण्यावर तरंगणारं जगातलं वेनिस हे एकमेव शहर आहे. आता वेनिसचे रस्ते कसे आहेत? तर इथे सर्वत्र पाणरस्ते आहेत, अर्थातच पाणी आहे, अफाट जलदर्शन आहे. म्हणजेच काय, तर इथे रस्ते नाही आहेत आणि म्हणून आपण त्याला एक शब्द असा वापरू शकतो की पाणरस्तेच, पाण्यातले रस्ते. म्हणजे इथे सर्वत्र पाणरस्तेच आहेत. इथल्या कालव्यांमधून अनेक लहान मोठी नावा, म्हणजे छोट्या छोट्या बोटी, लहान मोठ्या बोटी उत्साही प्रवाशांना सतत किंवा वेगाने ने आण करत असतात. इथल्या ग्रँड कॅनॉलच्या किनाऱ्यावर खुर्च्या टाकलेल्या दिसतात. त्या खुर्च्यांच्या मध्ये टेबल आणि त्यावर रंगीबेरंगी छत्री लावलेली दिसते. या खुर्च्यांवर बसून कॉफी घेत समोरून सरकणाऱ्या विविध आकारांच्या आणि अनंत प्रकारचे उतारू म्हणजेच प्रवासी वाहून नेणाऱ्या नावांची जाये किंवा ये जा आपल्याला पाहायला मिळते आणि ते तिथे बसून आपल्याला बघायचं असते. तीच गंमत आता तिथे त्या छत्रीखाली बसून कॉफी घेत ते बघायची मजा, किंवा त्याही उपर जे प्रवासी त्या छोट्या मोठ्या होड्यांमध्ये किंवा नावांमध्ये बसून प्रवास करत असतात त्यांना सुद्धा हेच पाहायला मिळतं की त्या छत्रीखाली टेबल आहे आणि त्यावर माणसं अशी बसलेली आहेत, ती एन्जॉय करतायत किंवा मजा करतायत, आनंद लुटतायत, निसर्ग पाहतायत. तर अशी ती सुद्धा माणसं, चित्रविचित्र माणसं त्यांना बघता येतात. डेकवर येऊन, आता डेक कुठला, तर बोटीचा, मोठ्या बोटींचा. डेकवर येऊन किनाऱ्यावरच्या निरुद्योगी म्हणजे काहीही उद्योग नसलेली, संथ, शांत, चित्रविचित्र प्रवाशांकडे पाहत पुढे पुढे सरकायचं. हे शहर निरुद्योग्यांसाठीच आहे असं वाटतं. का असं वाटतं? कारण इथे जी लोक फिरायला येतात, जे प्रवासी असतात, त्यांना कुठल्याही प्रकारची घाईगर्दी नसते. जसं न्यूयॉर्क, मुंबई, हाँगकाँग अशा शहरातल्या धावपळीपासून हे शहर पूर्णपणे वेगळं आहे, शांत असं आहे. म्हणून वेनिस म्हणजे निरुद्योगी शहर अशी संकल्पना या पाठामध्ये स्पष्ट केलेली आपल्याला आढळते. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न 4, वेनिस हे पाण्यातले जगातले एकमेव शहर आहे. पाठाच्या आधारे या विधानाची सत्यता पटवून द्या. आता हा जो प्रश्न आहे हा पाठाच्या आधारानेच तुम्हाला सोडवायचा आहे किंवा त्या पाठाच्या आधारे तुम्हाला उत्तर लिहायचं आहे की वेनिस हे पाण्यातलं आणि जगातलं एकमेव शहर कसं आहे. तर याचं उत्तर असं अपेक्षित आहे, पहिल्यांदा वेनिस हे काय आहे ते लिहायचं आणि मग ते एकमेव शहर कसं ते लिहायचं. तर उत्तर साधारणपणे असं असलं पाहिजे की वेनिस शहर हा अनेक छोट्या छोट्या बेटांचा सागरातला पुंजकाच आहे आणि या शहरामध्ये रस्तेच नाहीत, एकही मोटार नाहीये आणि आहेत ते फक्त काय आहेत, कालवे आणि कालव्यांनाच जोडणारे पूल इथे आहेत. वेनिसमध्ये ग्रँड कॅनॉल नावाचा
प्रचंड नदी इतका विस्तीर्ण असा कालवा आहे. विस्तीर्ण म्हणजे खूप मोठा पसरलेला असा. आणि त्यातून लहान मोठ्या बोटी फिरतात, प्रवाशांची ने-आण करतात. व्हेनिसमध्ये अफाट जलदर्शन होतं. व्हेनिस म्हणजे केवळ कालव्यांचं शहर नव्हे, तर कालव्यावर तरंगणारं शहर आहे. अशा प्रकारे व्हेनिस हे कलासक्त व निळ्या पाण्यावर तरंगणारं शहर असल्यामुळे पाण्यातले जगातले एकमेव शहर आहे असं म्हटलेलं आहे. मला वाटतं इतकं उत्तर ठीक आहे. आता शेवटच्या प्रश्नाकडे वळूया आपण. प्रश्न 5वा. तुम्ही पाहिलेल्या, तुम्हाला आवडलेल्या कोणत्याही स्थळाचे वर्णन तुमच्या शब्दात करा. आता तुम्ही कुठेतरी फिरायला गेला असाल आणि तुम्हाला ते स्थळ किंवा ठिकाण फार आवडलेलं आहे, तर त्याचं वर्णन तुम्हाला तुमच्या शब्दामध्ये करायचं आहे. बघा, या प्रश्नामध्ये नाविन्यता मिळेल, कारण तुम्ही अनेक ठिकाणी फिरत असता तुमच्या कुटुंबाबरोबर. तर त्यापैकी तुम्हाला आवडलेलं वर्णन भरभरून लिहिता येईल असंच ठिकाण निवडून, म्हणजे जी आठवणीत असेल. उगाच थापा मारू नकात. कळलं? तर साधारणतः तुम्ही असं लिहू शकता की गेल्या वर्षी आमची सहल आता मला असं वाटतं की मी इथे तुम्हाला जी माहिती सांगते ही तुम्ही केलेली शाळेतली सहल आहे, त्याच्यावर सुद्धा तुम्ही लिहू शकता. जसं गेल्या वर्षी आमची सहल मुंबई दर्शन इथे होती, त्यावेळी मी मुंबई शहराला भेट दिली. मुंबई हे प्रचंड गर्दीचं आणि धावपळीचं शहर आहे. मुंबईचं दक्षिण, मध्य आणि उत्तर असे 3 भाग पडतात. हे विभाग लांबलचक रस्ते आणि रेल्वे मार्गाने जोडलेले आहेत. मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे यांमधून लाखो प्रवासी दररोज प्रवास करत असतात. बसेस आणि खाजगी वाहनांची सतत जाये सुरू असते. दक्षिण मुंबईत अजूनही जुन्या मुंबईच्या निशाण्या जिवंत आहेत. गेटवे ऑफ इंडिया हे मुंबईचं महाद्वार अगदी समुद्राला लागून आहे. याला काळा घोडा परिसर असंही म्हणतात. तिथे प्रचंड मोठं वस्तू संग्रहालय किंवा म्युझियम आहे. त्याला लागून सुप्रसिद्ध जहांगीर आर्ट गॅलरी आहे. त्यासमोर एल्फिस्टन कॉलेज आहे. फोर्ट विभागामध्ये गेल्यानंतर हुतात्मा चौक आहे. त्यानंतर पूर्वीचं बोरी बंदर म्हणून प्रसिद्ध असलेलं प्रचंड मोठं छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस आहे. इथून लोकल गाड्या व भारतभर जाणाऱ्या रेल्वे गाड्या आहेत. तसंच कुलाब्यापासून वाळकेश्वर पर्यंत समुद्राला लागून असलेला मोठा रस्ता हा रात्री दिव्यांनी झगमगत असतो किंवा प्रकाशमान झालेला असतो. त्यालाच क्वीन्स नेकलेस असं म्हणतात. मध्य मुंबईत राणीचा बाग आहे व कामगारांच्या वस्तीचे गिरणगाव आहे. उत्तर मुंबई मोठमोठ्या इमारतींनी आणि माणसांच्या गर्दीने कायम गजबजलेली असते. महाराष्ट्राच्या या राजधानीची सफर करणं हा एक सुखद विस्मयकारक अनुभव आहे. अशा प्रकारे तुम्ही मुंबईचं वर्णन करू शकता किंवा तुम्ही अजून कुठल्याही ठिकाणाला भेट दिली असेल त्या ठिकाणाचं किंवा स्थळाचं वर्णन तुम्ही तुमच्या शब्दामध्ये जरूर करू शकता. ठीक आहे, तर इथपर्यंत तुमचं वर्कबुक कंप्लीट करायचं आहे. लवकरच ते चेक केलं जाईल. ठीक आहे, प्रश्नांची सगळी उत्तरं व्यवस्थित लिहिली पाहिजेत. हा भाग आपण इथेच संपवत आहोत.
थँक यू.